हे बघा शांता काकू, आम्हाला येऊन खूप वेळ झालाय. अजूनही तुम्ही डिसिजन घेतलं नाहीये. तुम्ही ठेवत आहे ना कोमलला? जर तुम्ही ठेवत नसाल तर आमचा विचार आधीच झाला होता की आम्ही तिला अनाथ आश्रमामध्ये नेऊन टाकू. आय मीन टू से तिथे खूप चांगल्या पद्धतीने त्या व्यक्तीची सोय केल्या जाते. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. आणि माझ्याच गावात आहे, अकोल्यात. आणि माझं तिच्यावर लक्ष सुद्धा राहील. हं. कारण की मी सुद्धा माझ्या घरी नाही नेऊ शकत, कारण की आमचं अजून स्वतःचं घर नाही आहे. म्हणून माझ्या बाबाचं प्रमोशन होत राहते इथे तिथे इथे तिथे. तर त्यामुळे सॉरी, मी एकदम इतकं मोठं पाऊल माझ्या परिवारात नाही उचलू शकत. मी कसं काय कोणाला काहीच माहित नाहीये. तर तेवढं तुम्ही समजून घ्या. आणि काय कसं करता मला सांगा. माय हो बाई, आम्ही समजू शकतो बेटा. बरं, डिसिजन म्हणजे आता हिची माहिती इले स्वीकारत नाही म्हणते. तरी पण तू एकदा चल आमच्या सोबत हिच्या माईच्या घरी, गंगाच्या घरी. गंगाला तू सविस्तर सविस्तर सांगू दे, तिने ठेवू का नाही ठेवू. मी ठेवतो तिले, आम्ही ठेवतो. आम्ही आहे तिच्या पाठीमाग. आणि एक एक म्हणजे एका आईची जबाबदारी म्हणून एका तिच्या मुलावर जशी जबाबदारी असते तशी जबाबदारी पाडण्याचं मी कर्तव्य पूर्ण करणार. त्याच्याबद्दल मी कोणतीही खोट ठेवणार नाही, असं मी इथे ग्वाही देते आणि सगळ्यांसमोर बोलते. हो हो काकू, नक्की चला. मगाशी आम्ही गेलो होतो, त्यांनी आम्हाला बोलूच नाही दिलं, दरवाजातूनच हाकलून दिलं. फटाफट चला, मी त्यांना सांगते सविस्तर सविस्तर काय माहिती आहे. त्या समजल्या तर ठीक, नाही समजल्या तरी ठीक. आणि नंतर मग मी माझ्या गावाला चालली जाते. काय आहे तर तुम्ही माझ्यासोबत फोनवर इन्फॉर्मेशन करू शकता, नाही का. दुसरी गोष्ट म्हणजे बाई, हे पोरगी लवकरच खचून जाते. आपण मग हिच्याच्यानं खचून जातो. हे ढर 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 तोंडातून पाणीच काढते, माझ्या डोळ्यातून पाणी काढाले. सांग ना माय, अर्ध तर हिच्याच्यानंच मानून थकून जाते बापा. मग नाही तर का हो काकू, मी कितीदा समजावून सांगितलं तिला, बाई रडायचं नसते, बाई रडायचं नसते. कोणत्याही कारणावर रडणं हा पर्याय नसते. त्यातून पर्याय शोधा लागत असते का, याच्यातून आपण कसं निघतो म्हणून. तिला म्हटलं तू चांगली एमपीएससी ची तयारी कर. अगं, ज्या फील्ड मध्ये जायचं त्या फील्ड मध्ये जा, एमपीएससी ची तयारी कर छानपैकी. आणि टॉप मार्क क्लास 1 अधिकारी बनशील तू. तुझ्या जीवनाचं सार्थक तुलाच करायचं आहे. आणि बघ, ज्या दिवशी नोकरीवर लागेल ना काकू, त्या दिवशी हिला जपायला 100 पेक्षा 1000 लोक तयार राहतील. त्या दिवशी मी सुद्धा म्हणेल हा मी हिला जपतो. असं कारण असते काकू. माणसाला व्हॅल्यू असते, माणसाच्या पैशाला व्हॅल्यू असते. माणसाला व्हॅल्यू नसते काकू. माणसाला कवळीची व्हॅल्यू नाही, माणसाच्या पैशाला व्हॅल्यू आहे. हो हो बाई, हे गोष्ट बरोबर आहे तुझीवाली. हे गोष्ट तुझीवाली बरोबर आहे. हो माय, माणसाला काहीच किंमत नाही ना माय, पैशाला किंमत आहे या जमान्यात. पण नाही व, आम्हाला असं वाटलं गंगा अशी नव्हती. हो माय, अशी गंगा नव्हती. ते पोटचं लेख होय माय, किती काही काही झालं, पोट गोया होय. शेवटी मायले आपल्याच लेकराचं खरं वाटत असते. तिला असं वाटलं माय नवीन नवीन पोरगी माईवाली यायनं माया यायच्या घरी ठेवलं नाही बापा. असं तसं भडकवणारे लोक. चांगलं सांगते का कोणी, कोणी चांगलं नाही सांगत. सगळे कान भरणारे लोक आहे, उलट सुलट सांगून देणारे आहे. हळू माय, असं असते काय. एखादा बेडा हाती घेतला तर बेडा पार करा लागत असते. हो ना, मार मोठी म्हणे, काही झालं तरी माया कोमल सारखी माई पोरगी नाही म्हणे, पोटची पोरगी नाही म्हणे. काय बापा तिच्या गोष्टी. लगे पोरगी येत माय, पाय बरं माय. म्हणजे शेवटी असं झालं ना, लोकांच्या नजरेत काम करे म्हणून गोड होती. माझ्या घरी काम केलं तर मी तिला खाऊ घालतो. शेवटी माणसाच्या कामाला महत्व असते बाई. माणसाच्या पैसा येईन तेव्हा येईन तिच्या जवळ, पण तिच्या कामाला महत्व आहे. ते गंगाला नुसतं बसून ठेवे. मग आता असंही असू शकते ना का, ते काम करे म्हणून गंगा तिले मार चोपडे. जाऊ दे ना माहिती, तिकडे फालतू गोष्टीबद्दल आपण काही बोलू नये. आता आपण गंगाच्या घरी जाऊ, गंगाला प्रेमाने समजून सांगू. गंगा समजली तर बरी बापा, नाही समजली तर सरकारच्या नियमानुसार मी मापुरीले पत्र गित्र घेऊन वकिलाच्या मार्फत दत्तक घेऊन घेतो इले. आणि बस, आता हे माहीच राहील. याच्यानंतर ते कोणाची वयन नाही, बस विषय संपला. मग तिकडे हो, मग कोणी तिला जबरदस्ती नाही घ्यायला आलं तर मी देणार नाही. काकू, हिला वडील नाही आहेत का? नाही ना मायपुरी, हिचा बाप बिचारे दारू पे आणि हिच्या मायले मारायच्या सावत्रवाल्या. तिने बिचारी एकदम काही ना काही खून केल्याचा आरोप करून त्याला जेलातच टाकून दिलं. माहिती, जेलातच आहे. कवा सुट्टेल कवा नाही आता. हे बघा काकू, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. काही खून वगैरे केला नाही, एखादी थापड वगैरे मारली असेल दारूच्या नशेत, असं काहीही नसतं. तुम्ही धडपड करा थोडीशी. आता मी जर इथली असती रहिवासी, सगळे कामं करून दिले असते मी. हिच्या बाप्पांना सुद्धा परत आणून दिलं असतं. पण त्याचे पाठपुरावे देखील लागतील आपल्याला, नाही का. तर पाठपुराव्यासाठी बघा, मी तुम्हाला फोनद्वारे सगळं काही सांगू शकते. आता माझ्याकडे बिलकुल वेळ राहिला नाही. तुम्ही लवकरात लवकर चला, काय आहे तो डिसिजन घ्या आणि मला घरी जाऊ द्या. आणि माझ्या भावाला सुद्धा. आमचे आई बाबा खूपच रागावतील आम्हाला. हो ना, माहिती उशीर होऊन राहिला ना माझ्या शांताबाई. चल बरं, जास्त एवढे जण काही जाऊन आपण गंगाच्या घरी, तिथे मग गर्दी होते, मग लोक पाहिले येते, मग काय झालं म्हणून. आपण तिघी चौघीच जणी जाऊ बापा, आणि काय आहे तो हल काढून घेऊन येऊ. हा, दोघी तिघीच जणी जा बाई. जास्त काही लेंडार नेऊ नका बापा मांग बिनकामाचं. हाशी मजाक पाहिजे लोक. आम्ही आलो का अजून 4-5 जण अजून येते फालतूचे लोक. त्याच्यापेक्षा माणसाचा दिमाग खराब होते. सुमडीत गुमडी करून घ्या. बाई साहेबा चुप राय, आणि ते कपडे घाल बरं तुझे नेहमीचे. हे टोपरं मोपरं काढून टाक आता. सरी ऊन तपून राहिली, गरमी होऊन राहिली. स्वेटर जॅकेट गिकेट काढ आणि ते कपडे घाल. हा,
फालतू कपडे काढ, म्हणजे जरासं माणूस नाही काय गंगाच्या नजरेत होऊ शकते, तिला अवसन नसन तर ते भुलली असन, त्या कोमलले ओळखत असन. तू आता हे माल स्टाईल माईलचे कपडे घातले तर नाही काय, साधं राहणीमान आहे आपलं, साधे कपडे घाल आणि चल तिच्या घरी. काकू, कपडे मॅटर नाही करत कोणत्याच सिच्युएशन, कोणत्याच डिसिजन मध्ये. माणूस मॅटर करते. शेवटी आपलं ते आपलंच असते, परक शेवटी परकच असते. हे त्यांनी आज तिथे ग्वाहित करून दिलाय. बरं चला, तुमचं तुम्ही बघा, पण चला लवकर. आता मस्त खमंग ढोकळा बनवतो मस्त पैकी. गंगाबाई, सगळ्यात पहिले तर आम्हाला तुम्ही माफ करा का तुझी परवानगी न घेतल्याशिवाय आम्ही सीधं तुझ्या घरात घुसलो, त्याच्याबद्दल आम्ही सगळेजण क्षमस्वी आहे. बरं काम काय आहे? आणि ह्या पोट्टीले दलिंदरले कायले घेऊन आली तू? तिचा नवरा माया घरात कायले घेऊन आली? हे असे अपेस तोंडे माया घरात पाहिजे नाही, समजलं काय? तुले याचं तू ये, तुला तर माझ्यासोबत गद्दारी केली, तू गद्दार आहेस. पण बरं, घुसली तर घुसली घरात, ह्या शेण खायले कायले घेऊन घरात घुसली मायावाल्या? यायला हकल पहिले. गंगा, समजदारीनं काम घे, एवढी घमंडीपणा करू नको, एवढा गुरूर चढवून घेऊ नको. ज्या पोरीसाठी तू दुसऱ्या पोरीचा घात केला, शेवटी तेच पोरगी त्या पाठीत खंजीर खुपसन, हे सुद्धा तू लक्षात ठेव. ज्या पोरीला तू काळं भासलं म्हणताय ना त्या तोंडाले, ते पोरगी तर नाही, पण जे पोरीले तू विश्वासात ठेवून त्या मांडीवर ठेवून तिचा लाळ पुरवताय ना, एक दिवस तेच पोरगी त्या तोंडाले काळं भासवन. हा, म्हणून गंगा, कोणत्याही गोष्टीचा घमंड केल्यापेक्षा कोणतीही गोष्ट समजदारीने समजून घे, बस एवढंच माझं म्हणणं आहे. आता काय शांताबाई, मला ज्ञानाच्या गोष्टी सांगू नको, समजलं काय? माया पोरीच्या बद्दल तुझ्या मनात जहर भरलाय, बस. एक मिनिट, गंगा काकू, तुमचं नाव गंगाच आहे ना? हे बघा, इकडे बघा, इकडे बघा माझ्या इकडे. मला काही गरजच नाहीये ना, इकडे पहा तिकडे पहा, कोण कुठचे तुम्ही चालले आमच्या घरातनं. हे बघा काकू, तुमचा जो राग, तुमचा जो गुरूर आहे ना, तुमच्या जवळ ठेवा. आम्हाला सुद्धा काही गरज नाही, काही शौक नाही तुमच्या घरात येऊन तुमच्यासोबत बोलायचं, समजलं का? तुमच्यासारखे 1756 फेकून काढले, समजलं का? म्हणून फालतूचा गावचं बोलू नका. 2 शब्द प्रेमाने समजून सांगायला आली, पटलं तर समजून घ्या, नाहीतर भाडीत जा. जास्त माया आईले उतरून बोलू नको, समजलं काय? अवकातीत राह, लायकीत राह, समजलं? जास्त शहाणपणा करू नको. अगं ये शिन्नाल तोंडे, जास्त बोलू नको, झापड्यात तोंडाचे. अवकातीत राह ना, लायकीत राह. तुझी काय लायकी आहे तुमच्या घरात? माई काय लायकी आहे याची? माई लायकी पाहिली का तुम्ही? समजलं काय? आम्ही माणसासारखं वागतो, प्रत्येक माणसासोबत माणसासारखं वागतो, समजलं का? माणुसकी म्हणून. आणि काकू, तुम्हाला मी समजून सांगायला आली आहे, हा माझा भाऊ आहे आणि माझ्या भावानं मला बहीण मानला आहे. आम्ही काही बहीण भाऊ काही एकदम नालायक नाही आम्ही, समजलं का? तुम्ही तुमच्या नजरेत आज ही जी मुलगी आहे त्या तशा लेवलची आम्ही दोघही बहीण भाऊ आहे. नाही, तुमची मुलगी आहे जी तुमच्या मांडीवर झोपली आहे, विषय संपला. आणि ही जी कोमल आहे, हे पवित्र आहे, ही अपवित्र नाही आहे, ती पडून आलेली नाही आहे. ती तुम्हाला शोधायसाठी 3 दिवस तिथं पडून राहिली होती, तिची अवस्था खराब झाली होती, म्हणून मी माझ्या घरी नेलो तिला. माझ्या घरी नेऊन तिच्यावर उपचार केले दवाखान्यातले. त्यानंतर माझा भाऊ, मी आणि ती तुम्हाला शोधायसाठी निघालो. त्याच्यानंतर इच्छे माणसं, हे जे तुमची पोरगी आहे हे भांडण लावायचे काम करते, तुमचा नवरा आणि तुमच्या त्या 2 मैत्रिणी, कोण आहे जावा मावा, त्या आलते तिथं पाहिले. त्यांनी आमच्या तिघांना पाहिलं. आमच्या तिघांना बघितल्याबरोबर काय म्हटलं, हा हिचा नवरा, हे हिची ननंद होय, असं म्हटल्याबरोबर ह्या हिचा नवरा झाला काय, मी हिची ननंद झाली काय, नाही याची हे बायको झाली काय, नाही झाली काय? तुम्ही जर तोंडातले नाकातले तोंडात टाकत असाल तर तुम्ही समजून घ्या, नाही समजून घ्या. आणि जर नसन टाकत तर तुम्ही समजून घ्या. बस, विषय संपला. एवढं मला सांगायचं होतं. आता तुम्हाला काय डिसिजन घ्यायचं ते घ्या आणि मी इथून चालले. हे पाय, खोटेपणाची सहानुभूती इथं आम्हाला नको शिकू, समजलं काय? आणि माया पोरीले जास्त गावचं बोलायचं नाही, समजलं काय? सगळ्याला सांगून ठेवून राहिली मी, नाहीतर प्रत्येकाच्या तोंडात असा बत्ता घालन ना तर कधीच जबान तुमची उघडत नाही. माई पोरगी आहे तर माई शान आहे, समजलं काय? आणि राहिली गोष्टी ह्या पोट्टीची, माझ्याजवळ जे सांगून राहिलं तुम्ही, मला कदापि त्याच्यावर विश्वास नाही आहे. हे पोट्टी मला त्या पोट्ट्यासोबत धावताना पळताना दिसली आणि गलत कार्य करताना दिसली, बस विषय संपला. मला ह्या पोट्टीला आता ठेवायचं नाहीये, विषय संपला. मला आता समजायला आले गंगा, तुला फक्त तिच्या कामावर प्रेम केलं, तिच्यावर प्रेम केलं नाही. त्या पोटची पोरगी आली म्हणून ती तुले वासाडी झाली, समजलं काय? तुला आतापर्यंत ज्या पोरीपासून इतका लगाव होता, आता लगेच तिचा वास कसा काय यायला लागला? शेवटी तू मतलबी ठरली, अपराधी ठरली आणि लापरवाही, आणि तू एक गद्दार निघाली आणि परकेपणाची जाणीव तुला करून दिली आहे गंगा. तू ना आमच्या सोबत राहायचं नाही, आता आमच्या लिस्टीची बाईच नाहीये तू. नाही का? नाही, ह्या पड्ड्यात त्या पड्ड्यात तुला भेटन, ह्या हातावरची भाकर त्या हातावर भेटत असते गंगा. नाही, तुला इच्छे कर्म इथं भोगा लागन नावाची शांताबाई नाही असं तुम्हाला मैत्रीण. आज तुला मैत्रीणच्या नावानं खून मध्ये जहर टाकला आमच्या, समजलं काय? अव पाय ना, तुझीच पोरगी नाही, तुला आमच्याकडे खाली पात घ्यायला लावण नावाची शांताबाईने टकली करून टाकन मी. हा, जाय, मोठ्या मोठ्या गोष्टी इथं नको सांगू मला, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगाले. कामावर प्रेम होतं व तू काय सांगून राहिली शांताबाई? हे पोट्टी लुचाळ आहे ना, व लुचाळच आले. तिनं काय म्हटलं असं त्याले, काय म्हटलं असं सांगू काय? तू तिथंच थांब, मी माझ्या घरी जातो. घरी जाऊन सर्वेले विचारून मग आपण मस्त अरेंज मॅरेज करू, हे तिचं स्वप्न होतं. तू
काय सांगून राहिली शांताबाई आम्हाला त्या पोरीची धुन तिकडे जाणं? आपलं ठेवा झाकून ना लोकांचं पाय दे वाकून. शेवटी आपली पोरगी तर तशीच आहे. आणि काहून रश्मी मांगाला पण काय काय पाहून राहिली तू? त्या पोरीन तर वयात नाही आली तर नवरा करून घेतला होता. नाही तर सांगून राहिली मला ते. चला काकू, दिमागाच्या बाहेरचे लोक आहे. यांना यांच्या पैशाचा किंवा काय संपत्ती आहे यांच्यावर कशाचा माज आला यांना मला काही समजायला येत नाही. चला, माझं शूट मध्ये बोलणं असते, मागे मूव बोलत नाही. समजलं का तुम्हाला? घमंड आणि कोणत्या तरी गोष्टीचा माज आलेला आहे. समजलं का? बस इतकंच मी बोलते. आणि चला काकू, तुमच्याकडे ठेवून मी काय म्हणून राहिली, जसं तुला इले पळून नेलं ना बाबू, तसंच इले वागव तू आता. समजलं काय? आमच्या दारात इले आणून टाकू नको. पहिले इस्तेमाल करे, फिर विश्वास करे. आम्हाला पहिलेच माहित होतं हे पोट्टी फक्त पैशासाठी कोणासोबत राहते, कोणासोबत जाते आणि पैसा खाऊन झाला का मग पळत येते. समजलं काय? आता तुला इले नेलं ना, तसंच इले तुझ्या जवळ ठेव. इथं वापस कायले आणलं ना? गंगाच्या घरी राहीन ते ना माया घरी राहीन. हे इथं कोणाच्याच घरी राहू नाही शकत. हे माई पोरगी वय आणि मी जो डिसिजन घेन तिच्याबद्दलचा तोच डिसिजन शेवटचा राहीन. समजलं काय? अवय हेलगट, काली जास्ती चबर चबर करून राहिली वा. डिसिजन घ्याले माय झाली का तू तिची? समजते डिसिजन कायले म्हणते तर? घुबड तोंडी, जास्त बचल बचल नको करू. तू कोणती वय तिची डिसिजन घेणारी वा? आलू पालू शालू घालू. शांताबाई, स्वतःच्या घरात पाहिजे पहिले किती दिवे लावले तर. पुरीच्या गोष्टी लपू लपू ठेवतं म्हणून आम्हाला माहित नाही पडत. अशातला काही भाग आहे काय? ती पोरगी तर घरात रोज दिवे लावते व. घरात बसू बसू भोका पाडते. घर आले बोलाले लावून राहिली. चल, जास्त शहाणपणा नको मारू. चालली भुसाळा घालून तिथं कोणाच्या टमका माराले हेंबार तोंडी. या दोन बायांना खरंच मी तर म्हणते झाडाला लटकावा यांना आणि उभ्यानं जाळून टाका. हे त्यालाच सुटी येतील. हो सस्ताय ना आम्ही माराले. इथं येऊन आम्हाला शिकून राहिली का तू बाल्लर तोंडे? झाडाले लटकावून येईल जाऊन टाका म्हणून. जास्त बोलशील ना बाई, उभ्यानं गळ्या पिचकूनच मारून टाकन. जयाचाही वेळ नाही. कुत्रेले खाऊ घालायला लावन तुले. डोंबल्या पुत्राची इथं येऊन शिकून राहिली बाल्लर तोंडी. हे पाय, तुझ्या जो काही जोर आहे ह्या पोट्टीवर का ह्या कोमलवर, इले झाडाला लटकावून गेली जाय आणि इले आमच्या इथं आणू नको. इले समजलं काय? हे हिनं आमचं तोंड काय केलाय, आमच्या लोकांचं हिनं तोंड काय केलाय. इथं इले याची काही सुद्धा घरी राहिली नाहीये. इले इथं आणायचं नाही म्हणजे नाही. समजलं काय? कोर्ट मॅरेज केलं, लग्न केलं, सारं झालं. आता काय इथं कायसाठी आली तू? बात पण करायसाठी आली काय? हे बघा काकू, आता तरी मी इथून न बोलता निघून चालली. जेवढा तुम्ही माझा अपमान केला ना, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला ते भारी पडणार. जेवढं मी सहन करत नसते कधी एवढं. चपाचप 2 तिथेच ठेवून देते आणि 2 खायची पण ताकद ठेवते आणि 2-4 द्यायची पण ताकद ठेवते. समजलं का? आता मी भुलून चालली इथून, पण हे नेहमीसाठी भुलणार नाहीये मी. एक दिवस माझी टीम घेऊन तुमच्या घरावर हल्ला बोल करायला मी नक्की येईल. आणि त्या दिवशी तुम्ही म्हणाल मी माफी मागतो, मला माफ कर, तर त्या दिवशी सांगन तुम्हाला कोणाचा अपमान करणं कितीही बेकार असते. तर कहून आता सांगणं त्या धम्मक असेल तर आता सांगणं 4-5 जण घेऊन येशील, एकट्या बैले घेरशील तर मरणार साय ना ती का वाचणार आहे काय? तू मला सांग, आम्ही एवढे जण इथं एवढे जण त्यावर भिडलो, तू मरशील काय वाचशील? मरशीलच ना. अवा एकट्यात दम पाहिजे. तेरे अकेले में दम है तो आजा इधर मैं तेरे को बताती हूँ क्या चीज है कजल. ठीक आहे ना, एकटीन काही विषय नाही त्याच्यात. एकटीन मी बरं एकटा पाहिजे ना. ठीक आहे ना, थांब ना तू. लय चबर करून राहिली वा डोंबऱ्या वानाचे. बाई चल लवकर इथून. नालायकाच्या तोंडाला लागल्या ना आपलं भलं होणार नाहीये. कुत्रे भुकते त्याच्यापेक्षा जास्त आपण भुकू नाही शकत. शेवटी कुत्रे ते कुत्रच असते. चला लवकर इथून. गंगाबाई, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी पाहतो काय आहे ते. तुम्ही तुमच्या पोरी सोबत मस्त एन्जॉय करा. एवढ्या दिवसाच्या नंतर आपली दिव्या आली आहे, तिथलेच आपण एक पोरगी म्हणून तिचं सगळं पुरं करू. तुमची पोरगी माई सारखीच झाली आहे आज. आणि आज खरेपणाचा रिझल्ट लागला आणि खोटेपणाचा नापासचा रिझल्ट लागला. शांताबाई खोटी ठरली आहे आणि आपण पास झालो आहे. पास झालो म्हणून गंगाताई तुम्ही आमच्या सोबत आहे आणि नापास आहे म्हणून त्या अलग आहे. समजलं काय? आता तुम्ही आमच्या पक्षात आला आहे आणि आमचा पक्ष हा सदैव लोकांच्या सेवेसाठीच असतो. म्हणजे आम्ही चांगले आहे, तुम्ही पण चांगले आहे. हाव काकू, या मी ढोकळा बनवतो. ढोकळा खाऊ आपण सोबत. येव कमल ये. फालतू लोकांच्या मांग लागल्यापेक्षा शेवटी रक्ताचीच नदी कामी पडते. ज्याची होती त्याने चणीली, आज कोमल इची तुमची उडून गेली. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळेजण ठीक आणि स्वस्त आणि मस्तच असाल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये. हो, मी डिस्क्रिप्शन मध्ये
आज आठवणीनं माझ्या फेसबुकची आणि इंस्टाग्रामची जे आयडी आहे ते मी इथे टाकली आहे. ते मी त्याच्यावर त्या लिंकवर जाऊन प्लीज माझ्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.